नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण वेव्ह चॅप्टरचा डॉपलर्स इफेक्ट हा पॉईंट बघणार आहेत आणि त्याचे काही फॉर्म्युले आणि त्याचे एमसीक्यू आज सॉल्व्ह करणार आहोत. तर एक एक क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा केअरफुली बघायचे. त्याच्या आधी फॉर्म्युले जे डिस्कस करणार आहे ते फॉर्म्युले एकदम केअरफुली, एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सहज समजतील अशा भाषेमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यांनी केअरफुली लक्ष द्यायचं आहे. लक्ष द्या इकडं. तर बघा इकडे डॉपलर्स इफेक्ट म्हणजे काय असते. डॉपलर्स इफेक्टची डेफिनेशन आधी बघू. डॉपलर्स इफेक्टची डेफिनेशन आहे द ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी when there is relative motion between source and observer, it is called डॉपलर्स इफेक्ट. काही कळलं नाही? ओके, साध्या सोप्या भाषेमध्ये. तर एक ऑब्झर्वर म्हणजे एक पर्सन आहे, असं जागेवरती उभा आहे. एक ट्रेन आलेली आहे, त्या ट्रेननं हॉर्न ब्लो केलेला आहे. जशी जशी ट्रेन जवळ येईल तसं तसं त्या ट्रेनचा जो साऊंड ऐकायला येईल त्या ऑब्झर्वरला तो फ्रिक्वेन्सी वाढत चालते, त्याला म्हणायचं डॉपलर्स इफेक्ट. तो जो चेंज झालेला आहे, वाढत चाललेली ट्रेन जशी निघून जाईल, ऑब्झर्वर जागेवरतीच उभा आहे, ट्रेन निघून जाईल. ट्रेन निघून जात असताना पण त्या ठिकाणी त्याचा जो फ्रिक्वेन्सीचं आहे साऊंड कमी कमी होत चालते, त्याला पण डॉपलर्स इफेक्ट म्हणायचं. कंडिशन काय आहे? वेन देर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट जे आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड जे आहेत, वेन देर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर, त्यावेळेस फ्रिक्वेन्सीमध्ये जो काही चेंज ऐकायला येते त्याला म्हणायचं डॉपलर्स इफेक्ट. ओके, तर आपण काय करू, त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आधी लक्ष द्या. डॉपलर्स फ्रिक्वेन्सीचा एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस असा फॉर्म्युला आहे. हा एक जनरल फॉर्म्युला आहे. कंडिशननुसार हा फॉर्म्युला आपल्याला चेंज करता येईल. मग कंडिशन कशा, तर बघा इकडं. आता फ्रिक्वेन्सी कधी वाढते कधी कमी होते हे सगळे मी स्टेटमेंट लिहून देताना तुम्हाला एक्सप्लेन करतो. पण एक तुम्हाला मॅथमॅटिकली एक पार्ट या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. सगळ्यात सोपी ट्रिक जी आहे ती सांगतोय मी. तर ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी डॉपलर फ्रिक्वेन्सी वाढते त्यावेळेस न्यूमरेटरला जे साईन लिहायचे ते आपल्याला प्लस लिहायचं आणि डिनॉमिनेटरला साईन लिहायचं ते मायनस लिहायचे. त्यावेळेस डॉपलर फ्रिक्वेन्सी वाढते आणि डॉपलर फ्रिक्वेन्सी जी आहे ते डिक्रीज होते त्यावेळेस न्यूमरेटरला मायनस करायचं आणि डिनॉमिनेटरला प्लस करायचा. या ठिकाणी आपल्याला काय मिळते, डॉपलर्स फ्रिक्वेन्सी डिक्रीज झालेली असेल. इन्क्रीज डिक्रीज कधी होती ते आपण कंडिशननुसार बघू. टोटल 6 कंडिशन बघायचे. 6 कंडिशनपेक्षा वेगळा प्रश्न जर आला तर तिथं डॉपलर फ्रिक्वेन्सी तयार होत नाही. मी जे 6 कंडिशन देतो तेवढाच डॉपलर फ्रिक्वेन्सी तयार होते. त्याच्यापेक्षा वेगळा जर कंडिशन आली तर डॉपलर फ्रिक्वेन्सी तयार होत नाही. तर ही अजून काही कंडिशन बघितलेली नाही. यातली नावं बघू आपण आता. ही एन डॅश म्हणजे डॉपलर फ्रिक्वेन्सी, एन म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. लिहून घ्यायचे सगळं मित्रांनो. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. ओके, साऊंडची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्यानंतर वीज व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. एक 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 पॉईंट नाव लिहा. काय काय, व्ही ओ व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर. ओके, त्याच्यानंतर आणखीन आहे व्ही एस व्हेलॉसिटी ऑफ सोर्स. व्हेलॉसिटी ऑफ सोर्स. तर एवढे नावं आहेत त्याच्यामध्ये आणि हे सगळे नावं आणि सिम्बॉल सगळे लक्षात ठेवायचे. तर टोटल 5च सिम्बॉल आहेत, पण ते 5 कन्फ्यूज करतात. तुम्हाला फॉर्म्युला जास्त वाचावं लागेल त्यावेळेस हे लक्षात राहील. न्यूमरेटरला व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ, डिनॉमिनेटरला व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. व्ही ओ हा ऑब्झर्वर किंवा लिसनर दोन्हीपैकी एक कुठलाही वर्ड असू शकतो. यस, व्ही एस म्हणजे सोर्स आहे, सोर्स. ओके, व्हेलॉसिटी ऑफ सोर्स. आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. त्याची व्हॅल्यू जवळपास 330 ते 340च्या रेंजमध्ये असते व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन जी आहे ती कंडिशन, टोटल 6 कंडिशन आहे त्यातल्या 2-2 कंडिशन उलट्या लिहायच्यात फक्त. तर 3 कंडिशनला उलटं लिहायचं, 6 कंडिशन होते. तर बघा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इफ सोर्स इज मूव्हिंग टुवर्ड्स स्टेशनरी ऑब्झर्वर. टुवर्ड्स स्टेशनरी म्हणजे स्थिर असलेला, स्टेशनरी लिसनर ऑब्झर्वर, स्टेशनरी ऑब्झर्वर. ओके, तर या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर दिलेली आहे ती आहे 0.
स्टेशनरी ऑब्झर्वर, वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर 0, एक गोष्ट दिलेली आहे. सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स, सोर्स हा ऑब्झर्वरकडे चाललेला आहे. त्या ठिकाणी सोर्स जसं जसं ऑब्झर्वरच्या जवळ जवळ जाईल तशी फ्रिक्वेन्सी काय होते, वाढते. म्हणजेच फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली हे आधी कळलं पाहिजे. फ्रिक्वेन्सी वाढती का कमी होती हे आधी कळलं पाहिजे. आणि मग ती वाढती तर त्याचा अर्थ आपण फ्रिक्वेन्सी फाइंड करू शकतो. एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ, व्ही ओची व्हॅल्यू 0 आहे, डिव्हायडेड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. आता प्लस मायनस काय द्यायचं आहे ते इथं ठरतंय. जर समजा फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर न्यूमरेटरला प्लस, डिनॉमिनेटरला मायनस. हे इथं लिहिलेलं आहे. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते, न्यूमरेटर प्लस, डिनॉमिनेटर मायनस. झाला फॉर्म्युला तयार. लय डोकं लावायचं नाही. सगळ्यात अवघड काम फॉर्म्युला तयार करायचं, पण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलंय मी. ओके, नाही समजलं अजून क्लिअर करतो. इफ सोर्स इज मुव्हिंग अवे, source is moving away from stationary observer, नीट नाव लिहा, फ्रॉम स्टेशनरी ऑब्झर्वर. ओके, लिहा याच्यामध्ये. तर काय आहे, ऑब्झर्वरची स्पीड जी आहे ते 0 आहे, स्टेशनरी आहे, आणि सोर्स आवे चाललेला आहे. काय म्हणतोय, सोर्स आवे चाललेला आहे. आवे चाललाय तर फ्रिक्वेन्सी काय होते, डिक्रीज होते. फ्रिक्वेन्सी ऑफ डॉपलर फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते. फॉर्म्युला एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओची व्हॅल्यू 0 आहे, डिवायडेड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. प्लस लिहायचा का मायनस लिहायचा. इफ फ्रिक्वेन्सी इज डिक्रीजिंग, न्यूमरेटर मायनस, डिनॉमिनेटर प्लस. ह्या कंडिशनमध्ये जायचं. ओके, हे झाले 2 फॉर्म्युले. लिहून घ्या, 2 कंडिशन झालेले आहेत. अशा टोटल 6 कंडिशनमध्ये आपल्याला फॉर्म्युले बघायचे. तर तिथले 2 कंडिशन झाले, सोपे आहेत. पाठ करू नका फॉर्म्युला. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. आणि फ्रिक्वेन्सी वाढती, फ्रिक्वेन्सी कमी होती, त्याच्यानुसार न्यूमरेटर, डिनॉमिनेटर प्लस मायनस काय द्यायचं ते हे लिहिलेलं लक्षात ठेवायचं. ओके, चला नेक्स्ट पार्ट. पुढचा फॉर्म्युला आहे आपला, काय आहे तर बघा इकडं. तिसरी कंडिशन आहे, इफ ऑब्झर्वर is moving towards stationary source, observer is moving towards stationary source कडे चाललेला आहे ऑब्झर्वर. कुठं, स्टेशनरी सोर्सकडं. त्या ठिकाणी ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड्स स्टेशनरी सोर्सकडे चाललाय तर फ्रिक्वेन्सी वाढणार. फ्रिक्वेन्सी एन डॅश इन्क्रीजेस, फ्रिक्वेन्सी वाढली, आणि स्टेशनरी सोर्स आहे, वेलॉसिटी ऑफ सोर्स इज इक्वल टू 0. ह्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत तिथं. आणि मग डॉपलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस ची व्हॅल्यू 0 आहे. फ्रिक्वेन्सी वाढते, न्यूमरेटरला प्लस, डिनॉमिनेटरला काहीच नाही, व्ही एस 0. ओके, झाला फॉर्म्युला तयार. नेक्स्ट, इफ ऑब्झर्वर इज मुव्हिंग अवे फ्रॉम स्टेशनरी सोर्स, observer is moving away from stationary source, from stationary source. ओके, आता इथं काय काय दिसतंय बघा तुम्हाला. मुव्हिंग अवे, ऑब्झर्वर हा सोर्स पासून अवे चाललाय. फ्रिक्वेन्सी काय झाली, कमी झाली. फ्रिक्वेन्सी डिक्रीज होती, आणि वेलॉसिटी ऑफ सोर्स 0 आहे, स्टेशनरी सोर्स आहे. फॉर्म्युला एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस ची व्हॅल्यू 0 आहे, व्ही एस 0. आता प्लस का मायनस, फ्रिक्वेन्सी डिक्रीज होती, न्यूमरेटर मायनस, डिनॉमिनेटर प्लस. असे झाले 4 फॉर्म्युले. अजून 2 कंडिशन राहिलेले आहेत. एकदम सोपं आणि सुटसुटीत सांगालोय, गडबड नाही, गोंधळ नाही, काही नाही केलेला. ओके, 5 नंबरची कंडिशन. If source and observer both are moving towards each other. नीट आहे का? If source and observer are moving towards each other. एकमेकांकडे मूव्ह होत येतं. Moving towards each other. ओके, म्हणजे बघा इकडे डॉपलर फ्रिक्वेन्सी वाढली, वेलॉसिटी कोणाची 0 नाही, दोघं पण मूव्ह होतात एकमेकांकडे. सोर्स ऑब्झर्वर दोघं पण एकमेकांकडे मूव्ह होत येतं. दोघांची फ्रिक्वेन्सी
म्हणजे डॉपलर फ्रिक्वेन्सी वाढली. आणि मग फॉर्म्युला एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. न्यूमरेटरला प्लस, डिनॉमिनेटरला मायनस. फ्रिक्वेन्सी वाढली म्हणून न्यूमरेटर प्लस, डिनॉमिनेटर मायनस. अँड लास्ट कंडिशन इज इफ source and observer, if source and observer are moving away from each other. लिहा कंडिशन, येते तुम्हाला फॉर्म्युला. ऑब्झर्वर आर मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. दोघं पण मूव्ह होते, दोघांची स्पीड आहे. मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर, अवे फ्रॉम इच अदर, मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. या ठिकाणी डॉपलर फ्रिक्वेन्सी काय झाली, अवे चालले तर कमी झाली, आणि म्हणजेच ऐकायला येणारा आवाज कमी होते. आणि मग डॉपलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ अपॉन व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. आणि फ्रिक्वेन्सी कमी होते, न्यूमरेटरला मायनस, डिनॉमिनेटरला प्लस. ओके, हे मॅथमॅटिकली या कंडिशन न्यूमरेटर प्लस, डिनॉमिनेटर मायनस, मायनस प्लस काय आहे ते मॅथमॅटिकली समजून घ्यायचं आहे. ओके, तर एवढा पार्ट आहे सगळं. आधी हे फॉर्म्युले सगळे लिहून घ्या, समजून घ्या. क्वेश्चन्स बघू आपण. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो, वेन सोर्स ऑफ साऊंड मूव्स टुवर्ड स्टेशनरी ऑब्झर्वर. सोर्स हा स्टेशनरी ऑब्झर्वरला मूव्ह व्हायला लागलेला असेल, त्या ऑब्झर्वरला ऐकायला येणारा जो आवाज आहे ती डॉपलर फ्रिक्वेन्सी आहे. चेंज होत चाललेला आवाज जो आहे तो डॉपलर फ्रिक्वेन्सी आहे. ती फ्रिक्वेन्सी काय होते, वाढते. दुसरा आहे प्रकार याच्यामध्ये वेव्हलेंथचं काय दिलेलं आहे, तर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. एन लॅम्बडा इज इक्वल्स टू व्ही असा फॉर्म्युला असतो. एन इज इक्वल्स टू किंवा लॅम्बडा इज इक्वल्स टू जे फॉर्म्युला आहे, लॅम्बडा इज इक्वल्स टू व्ही बाय एन. लॅम्बडा इनवर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ काय होते, कमी होते. एकदम साधा सोपा प्रश्न होता. ऑप्शन नंबर बी काय दिले, ॲपरंट फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, वेव्हलेंथ डिक्रीजेस. चल नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्यायचे पटपट, एकदम सोपे प्रश्न आहेत. चल नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. When an observer moves towards a stationary source with velocity v1, the apparent frequency of immediate note is f1. When the observer moves away from the stationary source with velocity v1, apparent frequency is f2. If v is the velocity of sound in air, f1 by f2 is equal to v, then v by v1 is equal to. दोन कंडिशन दिलेले आहेत, दोन्ही कंडिशनमध्ये फॉर्म्युला तयार करायचा. वेन ऑब्झर्वर मूव्ज टुवर्ड्स स्टेशनरी सोर्स आणि फ्रॉम स्टेशनरी सोर्स, दोन्ही कंडिशनमध्ये सोर्सची जी स्पीड आहे ती 0 दिलेली आहे. व्हेलॉसिटी ऑफ सोर्स इज इक्वल टू 0, व्हेलॉसिटी ऑफ सोर्स इज इक्वल टू 0. आणि व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर व्ही ओ इज इक्वल्स टू V1 दिलेली आहे. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर इक्वल टू V1 दिलेली आहे. पण पहिल्या कंडिशनमध्ये ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड्स, त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी काय होते, ॲपरंट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. तर ॲपरंट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते, त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला F1 दिलेला आहे. ॲपरंट फ्रिक्वेन्सी एन डॅश म्हणजेच ती F1 नाव दिलेलं आहे त्याला. F1 इज इक्वल्स टू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी त्याची आपण काय घेतली काय माहीत नाही, ते एन लिहा किंवा एफ लिहा. F1 इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. ओके, व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस नाही, फक्त व्ही राहील, व्ही एस नाही इथं, मग काय लिहिला, व्ही लिहिला फक्त. ओके, आता प्रश्न काय याचा, तर इथं फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते, न्यूमरेटरला प्लस लिहिलं, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. सिमिलरली सेकंड कंडिशनमधले जी आहे फ्रिक्वेन्सी ती बघा इकडं, मूव्हिंग अवे म्हणजे फ्रिक्वेन्सी जी तयार झालेली आहे ती फ्रिक्वेन्सी किती आहे, F2 आहे. F2 डिक्रीज होती, अवे चालला आहे. तर डिक्रीज होत असताना फॉर्म्युला जो आहे त्याचा F2 इज इक्वल्स टू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवाइड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस इन इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता इथं प्लस का मायनस लिहायचं, मूव्हिंग अवे न्यूमरेटरला मायनस, डिनॉमिनेटरला प्लस, या दोघांचा रेशो घेतला. व्ही ओ जी आहे त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती V1 दिलेले नाव V1. तर लिहू आपण पुढं, काही कन्फ्युजन न करता व्यवस्थित सांगतो परत तुम्हाला. ओके, काही बदल होत नाहीच. F1 डिवायडेड बाय F2 ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला दिलेली आहे, किती, 2 दिलेली आहे. तर ह्याला 2 लिहिलं मी. इज इक्वल्स टू राईट साईडचा रेशो न्यूमरेटरचं न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला रेशो लिहितो. न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे V प्लस व्ही ओ आहे त्याला V प्लस V1 लिहिलं.
ओके, डिवायडेड बाय व्ही, डिनॉमिनेटरच्या व्ही मायनस व्ही ओ, त्याला व्ही वनच लिहिलं, व्ही मायनस व्ही वन डिवायडेड बाय व्ही, व्ही व्ही कॅन्सल झाला. ओके, आता इथं काय होते बघा इकडं, की न्यूमरेटरला व्ही प्लस व्ही वन आहे, 2 इज इक्वल्स टू व्ही प्लस व्ही वन डिवायडेड बाय व्ही मायनस व्ही वन आहे. यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर 2v मायनस 2v1 इज इक्वल्स टू व्ही प्लस व्ही वन. आपल्याला काय फाईंड करायचं आहे, व्ही अपॉन व्ही वन. व्हीच्या टर्म एका साईडला, व्ही वनच्या टर्म दुसऱ्या साईडला. ते लिहितो मी, व्हीची टर्म लेफ्ट साईडला 2v, व्ही लेफ्ट साईडला मायनस व्ही इज इक्वल्स टू व्ही वन मायनस 2v1 राईट साईडला प्लस 2v1, 2v1 प्लस v1. ओके, 2v मायनस व्ही आला. ओके, 2v प्लस व्ही 3v1 झाला. v बाय v1 इज इक्वल्स टू किती आला, 3 आला. एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त कॅल्क्युलेशन केअरफुली लिहायचं. तर काय काय दिले त्याच्यानुसार फॉर्म्युला कंडिशनमध्ये टाकायचा. मी ऑलरेडी 6 कंडिशनमध्ये जे फॉर्म्युला दिला आहे त्या कंडिशनमध्ये लिहायचं, सारखं सारखं रिवाईज करायचं. व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ आपण व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. सोर्स आणि ऑब्झर्वर किंवा सोर्स किंवा ऑब्झर्वर एकमेकांकडे येत असतील तर फ्रिक्वेन्सी वाढते, फ्रिक्वेन्सी वाढली तर न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस, फ्रिक्वेन्सी कमी झाली न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आहे आपला. क्वेश्चन आहे, ॲपरंट वेवलेंथ ऑफ द लाईट फ्रॉम द स्टार मुव्हिंग अवे फ्रॉम द अर्थ इज. ॲपरंट वेवलेंथ म्हणजे चेंज इन वेवलेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल वेवलेंथ इक्वल टू 0.02% आहे. याचा अर्थ काय होतो, 0.02 डिवायडेड बाय 100. ओके, म्हणजेच डेल्टा एल डिवायडेड बाय एल इज इक्वल्स टू किती झाली ही, 0.02 इंटू 10⁻². त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आणखीन काय दिलं आपल्याला, स्पीड सी इज इक्वल टू, सी इज द व्हेलॉसिटी, सी इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3 इंटू 10⁸ एवढं गिवन आहे, मीटर पर सेकंद आहे. आणि विचारले काय, व्हेलॉसिटी ऑफ स्टार इज, व्हेलॉसिटी ऑफ स्टार इज काय दिलेली आपल्याला, ॲपरंट वेवलेंथ दिलेली. ओके, तर व्हेलॉसिटी ऑफ स्टारचा फॉर्म्युला जो आहे तो ॲपरंट वेवलेंथला ओरिजिनल वेवलेंथला जर मल्टिप्लाय केलं, व्हेलॉसिटी ऑफ स्टार इज इक्वल्स टू सी इंटू ॲपरंट वेवलेंथ चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल वेवलेंथ. सीची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁸ इंटू 0.02 इंटू 10⁻². हे मल्टिप्लिकेशन केलं आणि हे मल्टिप्लिकेशन केलं, 0.06 इंटू 10⁻6 झाला. अजून 2 डिजिट राईट साईडला गेलात, 6 इंटू 10⁻4, 6 इंटू 10⁻4. नाही आणखीन आन्सर तयार झालेलं, तर 6चा आन्सर आहे बी ऑप्शनमध्ये. पण तरी बी 10 याच्यामध्ये दिला, 60 इंटू 10⁻3 हे आहे मीटर पर सेकंदमध्ये. पण 10⁻3 म्हणजे किलोमीटर असतो, म्हणजेच किती होतं हे, 60 किलोमीटर पर सेकंद एवढी स्पीड आहे त्या स्टारची. म्हणजे ॲपरंट फ्रिक्वेन्सी म्हणजेच रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, चेंज इन फ्रिक्वेन्सी. ॲपरंट वेवलेंथ दिली, चेंज इन वेवलेंथ पर युनिट ओरिजिनल वेवलेंथ. त्याच पद्धतीनं व्हेलॉसिटी ऑफ स्टार इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इंटू डेल्टा एल बाय एल हा फॉर्म्युला यूज केला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. तर डायरेक्ट प्रश्न आहे, थोडासा पण वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला इथं काहीतरी फॉर्म्युला व्हॅल्यूज यांचं जुगाड करावं लागेल, ट्राय करायचा एखाद्या वेगळ्या प्रश्नामध्ये. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन आहे, व्हेकल स्टार्ट्स फ्रॉम द रेस्ट अँड ॲक्सलरेट्स अलॉंग द पाथ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सलरेशन दिलेलं आहे याचं. ओके, ॲट द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द व्हेकल देर इज स्टेशनरी इलेक्ट्रिक सायरन, व्हेलॉसिटी ऑफ सोर्स इज इक्वल टू 0. हाऊ फार हॅज द व्हेकल नियरली गॉन वेन द ड्रायव्हर हिअर्स द सायरन 94%. म्हणजेच ऐकलेला ॲपरंट फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय ओरिजिनल फ्रिक्वेन्सी 94%, 94 डिवायडेड बाय 100. इट्स व्हॅल्यू वेन द व्हेकल वॉज ॲट रेस्ट. किती डिस्टन्स कव्हर केलेलं असेल ते डिस्टन्स नंतर बघू. आता ही जी आहे यातून व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड तर दिलेली आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर व्हेकल जे आहे ते व्हेकल्स म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर फाईंड करू आधी. ओके, ह्या कंडिशनमध्ये ही बघा, इलेक्ट्रिक सायरन जे आहे ती जागेवरती रेस्टमध्येच आहे. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर जे आहे म्हणजेच तो गाडीमध्ये बसलेला आहे कारमध्ये आणि तो मूव्ह व्हायला लागलेला आहे, तर त्याचा
म्हणजेच त्या गाडीमध्ये बसलेला जो ऑब्झर्वर आहे त्याची पण स्पीड त्या गाडी एवढीच असते आणि त्याची स्पीड किती आहे ते आपल्याला आधी फाईंड करावं लागेल. तर फॉर्म्युला आहे एन डॅश डिवायडेड बाय एन इज इक्वल्स टू किंवा एन डॅश इज इक्वल्स टू, ओके गडबड होईल तुम्हाला मी डायरेक्ट लिहिलं तर, ओके एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. व्ही एस 0 आहे. आता काय व्हायला लागले, व्हेकल स्टार्ट्स फ्रॉम द रेस्ट. आता ही ॲपरंट फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढली का कमी झाली, कमी झाली. 94% झाली म्हणजे 100पैकी 94. कमी झाली म्हणजे न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस असा फॉर्म्युला असतो. ओके एन डॅश डिवायडेड बाय एन आहे असं ठेवलं. व्हेलॉसिटी व्हीची व्हॅल्यू जी आहे ती 330 आहे. 330 मायनस व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर डिवायडेड बाय 330. ओके एन डॅशची व्हॅल्यू किती 94 आहे. 94 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू 330 मायनस व्ही ओ डिवायडेड बाय 330. व्हेरी गुड. तर हा एक झिरो कॅन्सल झाला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला काय मिळतं बघू आपण. 94 इंटू 33, 94 इंटू 33 इज इक्वल्स टू, राईट साईडला गेलं हे सगळं कॅल्क्युलेशन होईल. काय होतं हे 330, त्याला 10 मल्टिप्लाय केलं तर 3300 झाला. मायनस 10 इंटू व्ही ओ, 10 इंटू व्ही ओ, 10 व्ही ओ इकडं आणला मल्टिप्लिकेशनमध्ये. 10 व्ही ओ सबट्रॅक्शनमधला आहे तर प्लस झाला राईट साईडला. 3300 मायनस 94 इंटू 33, ही जी प्लस आहे ते राईट साईडला जाऊन मायनस झालं. यांच्यामधून कॉमन कोण निघतंय तेवढं कॉमन घेतलं आपण. कॉमन निघतंय 33 कॉमन निघतंय. 33 कॉमन घेतल्यानंतर इथं किती झाला 100 राहिला. ओके इथं किती राहिला 94 राहिला. व्हेरी गुड. 10 डिवाइड करायचं. व्ही ओ इज इक्वल्स टू, व्ही ओ इज इक्वल्स टू 33 इंटू हा किती आला 6 डिवायडेड बाय 10. ही आहे व्ही ओची व्हॅल्यू आली, व्ही ओची व्हॅल्यू. आता ह्यातून आपल्याला काय विचारलेलं आहे, ॲक्सेलरेशन दिलेलं आहे तर डिस्टन्स किती कव्हर केलेलं असेल. तर डिस्टन्स कव्हर केलेलं फाईंड करण्यासाठी व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2AES हा फॉर्म्युला यूज करा. व्ही स्क्वेअर म्हणजेच हा व्ही ओ स्क्वेअर इज इक्वल टू यू 0 आहे, 2 ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू 2 आहे इंटू डिस्प्लेसमेंट यस फाईंड करायचं आहे. तर हा जो पार्ट आहे तुम्हाला कॅल्क्युलेशनचा होमवर्कसाठी ठेवतोय. कमेंटमध्ये सांगायचं आन्सर काय ते याचं ते काही नाही राहिलेलं. आता डॉपलर इफेक्ट आहे. मोशन इन स्ट्रेट लाईनमध्ये जावं लागलं, कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करावं लागले. बघा इकडं मी जिथपर्यंत डॉपलर इफेक्टचा पार्ट आहे तिथपर्यंत मी सॉल्व करून दिलेलं आहे. तुम्हाला व्हेलॉसिटी फाईंड केलेली आहे. ही व्हेलॉसिटी व्ही स्क्वेअर ठेवायचं इथं आणि डिवाइड करायचं. येस मिळून जाईल आपल्याला. तर इथं आहेत ऑप्शन्स, त्या ऑप्शनमध्ये कुठल्या ऑप्शनमध्ये बसते ते सांगायचं मला. ओके तर ही आहे होमवर्कला पार्ट ठेवलेला. तर कमेंटमध्ये सांगायचे आन्सर येतं आहे का नाही याचं जवळपास. ओके नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे. वेन सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर बोथ आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. सोर्स ऑब्झर्वर दोघं पण एकमेकांकडे यायला लागलेत. फ्रिक्वेन्सी ऐकायला येणारा जो आवाज आहे ती फ्रिक्वेन्सी. ॲपरंट फ्रिक्वेन्सी वाढते, फ्रिक्वेन्सी वाढली की वेवलेंथ कमी होते इनवर्स प्रोपोर्शनमध्ये. हाय फ्रिक्वेन्सी लो वेवलेंथ. संपलं प्रश्न. ओके असे प्रश्न आले तर एकदम बोनस मार्क आहेत म्हणायचं ते सगळ्यांसाठीच. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे. अन ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड्स अ स्टेशनरी सोर्स ऑफ साऊंड विथ व्हेलॉसिटी ऑफ 1/5 ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. द पर्सेंटेज इन्क्रीज इन द ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज. ॲपरंट फ्रिक्वेन्सी कितीने वाढली, पर्सेंटेज चेंज किती झाला आहे ते बघायचं. ऑब्झर्वर मूव्स velocity of VO at stationary source, velocity of source is equal to 0. Okay. Velocity 1/5 of the velocity of sound. Observer moves 1/5 of velocity of sound V by 5 एवढं दिलेलं आहे. ओके फ्रिक्वेन्सी n डॅश इज इक्वल्स टू n इन ब्रॅकेट V प्लस ऑर मायनस VO डिवायडेड बाय V प्लस ऑर मायनस VS. वेलॉसिटी ऑफ सोर्स 0, वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर लिहू पुढं. पण ही वाढली काय झाली, फ्रिक्वेन्सी काय झाली, द पर्सेंटेज इन्क्रीज. इन्क्रीज म्हणजे न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस. एन डॅश डिवायडेड बाय एन हे फाईंड करायचं किती पर्सेंट वाढले ते. व्ही प्लस व्ही ओची व्हॅल्यू व्ही बाय 5. व्हेरी गुड कळलं आहे आता. डिवायडेड बाय व्ही. ओके करा कॅल्क्युलेशन. एन डॅश डिवायडेड बाय एन इज इक्वल्स टू 5V प्लस व्ही. 6V डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय V. V कॅन्सल झाला.
एन डॅश डिवायडेड बाय एन इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 5. पर्सेंटेज नाही डायरेक्ट सांगू शकत, मग काय करायचं तर डिनॉमिनेटरमध्ये 100 आणायचं. 100 आणण्यासाठी 20 मल्टिप्लाय डिवाइड करा. एन डॅश डिवाइड बाय एन ह्या 20 मल्टिप्लाय डिवाइड करा. 6 डिवायडेड बाय 5 ह्याला 20 न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना करा. किती झालं 120 डिवाइड बाय 100. आता पर्सेंटेजमध्ये दिसतंय कितीनं जे असतंय 20% जे असतंय 20% जे असते. ऑप्शन नंबर सी. अरे सोपं होतं हे तर. असं होतं का? कळालं आता सर, कळालं. नेक्स्ट, source emitting wave of frequency of original frequency moves towards an observer with velocity. Velocity of source is equal to v by 3. The observer moves away from the source. Observer moves away from the source. Observer moves away from the source. Velocity of observer v by 4. The apparent frequency as heard by the observer is, frequencyचा फॉर्म्युला n डॅश इज इक्वल्स टू n इन ब्रॅकेट v प्लस ऑर मायनस vo डिवायडेड बाय v प्लस ऑर मायनस vs. सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे सगळ्या क्वेश्चनमध्ये. परत नीट ऐका एकदा. आता ही जी आहे ते आपल्याला n डॅश फाईन करायचं आहे. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी f आहे ते पुढं बघू, पण आता इथं प्लस मायनस कुठं द्यायचं आहे ते नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष दे बेटा, का म्हणतोय बघा इकडं. ऑब्झर्वर मूव्स अवे फ्रॉम द सोर्स. ऑब्झर्वर हा सोर्सपासून दूर 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 पळतंय. दूर पळतंय म्हणजे ते फ्रिक्वेन्सी कमी करायचा प्रयत्न करतं ऐकायला येणारी. ऑब्झर्वर मूव्स अवे फ्रॉम द सोर्स. फ्रिक्वेन्सी कमी करायचा प्रयत्न करते. ओके, फ्रिक्वेन्सी कमी होते म्हणजे न्यूमरेटरला मायनस. फ्रिक्वेन्सी कमी होते न्यूमरेटरला मायनस. पुढची कंडिशन, सोर्स इमिटिंग वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी मूव्स टुवर्ड्स. सोर्स मुव्हिंग टुवर्ड द ऑब्झर्वर. सोर्स ऑब्झर्वरच्या मागं लागलेला आहे. ती फ्रिक्वेन्सी वाढवायचा प्रयत्न करते. ऑब्झर्वर त्याच्यापासून दूर पळते आणि सोर्स त्याच्या जवळ पळते. याचा अर्थ काय, सोर्स जेवढा जवळ जायचा प्रयत्न करेल तो फ्रिक्वेन्सी वाढवायचा प्रयत्न करायला लागला आहे. म्हणजेच फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर न्यूमरेटरला प्लस, डिनॉमिनेटरला मायनस. आता डिनॉमिनेटरचं साईन राहिले मायनस. ऑब्झर्वर कमी करायला बघते, न्यूमरेटरला मायनस. सोर्स वाढवायला बघते फ्रिक्वेन्सी, डिनॉमिनेटरला मायनसच. आता जर आपण यांच्या व्हॅल्यू जर ठेवल्या तर आपल्याला आन्सर अशा पद्धतीने मिळते. एन डॅश इज इक्वल्स टू एन इंटू व्ही मायनस व्हीओ. व्हीओची व्हॅल्यू व्ही बाय 4 आहे ती ठेवा, डिवायडेड बाय व्ही मायनस व्ही एसची व्हॅल्यू व्ही बाय 3 आहे ती ठेवा. आणि जर आता आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं आपल्याला एन डॅश इज इक्वल्स टू एन ची व्हॅल्यू एफ दिलेली आहे, ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ती लिहिली आणि सबट्रॅक्शन 4v मायनस v3v डिवायडेड बाय 4 3v मायनस v2v डिवायडेड बाय 3. आणि इन दिस वे एन डॅश इज इक्वल्स टू एफ इंटू, आता काय करतो डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल करतो 3v डिवायडेड बाय 4 इंटू 3 डिवायडेड बाय 2v, 3 डिवायडेड बाय 2v. आणि आता कॉमन पार्ट जे आहे ते v कॅन्सल झालं, राहिलेलं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळून जाईल फायनल आन्सर 3 into 3 9f डिवायडेड बाय 4 into 2 8. न्यूमरेटरला 9f डिवाइड बाय 8 हे आहे फायनल आन्सर. ऑप्शन नंबर ए आहे. ओके, या पद्धतीनं थोडासा वेगळा प्रश्न होता, कन्फ्यूज होणारच आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना. दिलेली कंडिशन जी आहे व्यवस्थित वाचा. मी प्लस मायनसच का लिहिले ते एक्सप्लेन केले आहे, व्यवस्थित लक्ष देऊन काळजीपूर्वक लिहायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन एकदम सोपा आहे. साऊंड सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स, फ्रिक्वेन्सी वाढवणार आहे. ओके, स्टेशनरी ऑब्झर्वर वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर 0 आहे. ओके, with velocity 1/10, velocity of source is equals to v by 10. 1/10 of velocity of the speed म्हणजे v by 10. चला, रेशियो ऑफ apparent to real frequency n dash is equals to n in bracket v plus or minus vo ची व्हॅल्यू 0 डिवाइड बाय v प्लस और मायनस vs. फ्रिक्वेन्सी वाढली आहे, न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस लिहिला. एन डॅश डिवायडेड बाय एन फाइंड करायचं आहे इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय व्ही मायनस व्ही एस ची व्हॅल्यू किती दिली v बाय 10 आहे. चला करा कॅल्क्युलेशन, पटपट आन्सर मिळून जाईल आपल्याला. आता एन डॅश डिवायडेड बाय एन इज इक्वल्स टू एन डॅश डिवायडेड बाय एन इज इक्वल्स टू व्ही आहे तसंच राहू द्या. डिनॉमिनेटरमध्ये 10v मायनस व्ही 9v डिवायडेड बाय 10 न्यूमरेटरला जाऊ द्या. एन डॅश अपॉन एन इज इक्वल्स टू 10v डिवायडेड बाय 9v, v कॅन्सल झाला.
एन डॅश अपॉन एन इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 9 इज द फायनल आन्सर. 10/9 ऑप्शन नंबर ए. एकदम सोपा प्रश्न होता, त्याच्यामुळे थोडासा स्पीडनं लिहिलेला आहे. बोर होत नाही लय फास्ट लिहिल्यानंतर बी. सोपाच आहे प्रश्न. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, क्वेश्चन आहे ॲट व्हॉट स्पीड शूड अ सोर्स, वेलॉसिटी ऑफ सोर्स किती असली पाहिजे, मूव सो दॅट ऑब्झर्वर फाइंड्स ॲपरंट फ्रिक्वेन्सी इक्वल टू हाफ द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू हाफ द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. ॲपरंट फ्रिक्वेन्सी वाढली का कमी झाली, हाफ झाली म्हणजे काय झाली, कमी झाली. फ्रिक्वेन्सी कमी झाली, हे तर क्लिअर झालं. कमी होती का वाढती ते कळायला पाहिजे. ओके, फॉर्म्युला एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस और मायनस. ऑब्झर्वरचं काय दिले का, सो दॅट द ऑब्झर्वर फाइंड्स ॲपरंट फ्रिक्वेन्सी इक्वल टू हाफ द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. ऑब्झर्वरची स्पीड नाही दिलेली, 0. स्पीड ऑफ सोर्स विचारले आहे, व्ही प्लस और मायनस व्ही एस. प्लस का मायनस लिहायचा आहे, फ्रिक्वेन्सी कमी झाली, न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस असतो. ओके, चला नेक्स्ट. एन डॅशची व्हॅल्यू आहे ओरिजिनल फ्रिक्वेन्सीच्या हाफ आहे, n/2 इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही डिवायडेड बाय व्ही प्लस व्ही एस. एन एन कॅन्सल झाला, 1 राहते, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. व्ही प्लस व्ही एस लिहिला, व्ही प्लस व्ही एस इज इक्वल्स टू 2v. व्हेरी गुड. आपल्याला व्ही एस फाइंड करायचं आहे. व्ही एस इज इक्वल्स टू 2v मायनस व्ही. व्ही एस इज इक्वल्स टू व्ही इज द आन्सर. ऑप्शन डी आहे. वेलॉसिटी ऑफ सोर्स इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ साऊंड, ओरिजिनल साऊंडची फ्रिक्वेन्सी व्ही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन आहे सोर्स ऑफ साऊंड इमिट्स साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी एफ. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफ आहे, मूव्स टुवर्ड्स फ्रिक्वेन्सी वाढली. ऑब्झर्वर विथ वेलॉसिटी, ऑब्झर्वर काय नाही दिलेलं ऑब्झर्वरचं, तर मूव्स टुवर्ड्स ऑब्झर्वर बघू त्याचं. विथ वेलॉसिटी ऑफ सोर्स इज इक्वल टू v/3, where v is the velocity of sound. If the observer moves away from the source with velocity v/5, observer moves away from the source with velocity v/5, the apparent frequency heard by him will be. ओके, तर काय व्हायला लागलं इथं, सोर्स ऑब्झर्वरकडे चाललेला आहे, ऑब्झर्वर अवे चाललेला आहे, वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर इज इक्वल्स टू v/5. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय ते बघू आपण. एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस और मायनस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही प्लस और मायनस व्ही एस. प्लस मायनसचं काय करायचं, हा एक गोंधळ होतो इथं बऱ्याच जणांना, विद्यार्थ्यांना आता, कारण एकाच क्वेश्चनमध्ये एकच कंडिशन दिली आहे, पण रिलेटिव्ह स्पीड आहे. पण इथं बघा रिपीट झाला प्रश्न ह्या टाईपचा. मी काय म्हणतोय, ऑब्झर्वर मूव्ज अवे, ऑब्झर्वर अवे चाललाय म्हणजे काय करणार, तो फ्रिक्वेन्सी कमी करायचा. सोर्सपासून अवे पळायला लागलाय, सोर्सपासून अवे, फ्रिक्वेन्सी कमी होणार. फ्रिक्वेन्सी कमी, न्यूमरेटरला मायनस, डिनॉमिनेटरचं पुढं बघू आता. हां, ती अजून वेगळी कंडिशन दिलेली. सोर्स मूव्स टुवर्ड्स ऑब्झर्वर, सोर्स हा आता काय करतोय, ऑब्झर्वर अवे चाललाय, सोर्स त्याच्या मागे मागे चाललेला आहे, सोर्स त्याच्या मागे चाललाय. साऊंडची फ्रिक्वेन्सी काय करणार, तो वाढवणार. फ्रिक्वेन्सी वाढती म्हणजेच डिनॉमिनेटरला पण मायनस. आता यांचे व्हॅल्यूज दिले आहेत त्या टाका फक्त. एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही मायनस वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर v/5 डिवायडेड बाय व्ही मायनस वेलॉसिटी ऑफ सोर्स v/3. व्हेरी गुड. एन डॅश इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी एफ दिलेली, लिहिली, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन. 5v मायनस व्ही, 4v डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3v मायनस व्ही, 2v डिवायडेड बाय 3. ओके, हे व्हॅल्यू काय होईल, डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल होईल. एन डॅश इज इक्वल्स टू एफ इन ब्रॅकेट 4v डिवायडेड बाय 5 इंटू 3 डिवायडेड बाय 2v, 3 डिवायडेड बाय 2v. ओके, हा v तर कॅन्सल झाला, इथून 2 कॅन्सल झाला, बेदोनी 4, म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं एन डॅश इज इक्वल्स टू एफ इंटू 3 इंटू 2 6 डिवायडेड बाय 5, 6f डिवाइड बाय 5, 6f डिवाइड बाय 5 ऑप्शन सी आहे. समजतंय. अरे गडबड गोंधळ आरडाओरडा केला नाही, कारण का इथं जोरात एनर्जीनं सांगू शकत होतो, पण कन्सेप्टच लक्षात राहत नाही विद्यार्थ्यांना. त्यामुळे एकदम स्लोली कन्सेप्च्युअल सांगायला लागलो, ते समजून घ्यायचं काम करायचं. बघा इकडं लक्ष द्या, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे
When the observer moves towards a stationary source with velocity v1, ऑब्झर्वरची स्पीड दिलेली टुवर्ड्स अ स्टेशनरी सोर्स, टुवर्ड्स म्हणजे काय व्हायला, फ्रिक्वेन्सी वाढली, स्टेशनरी सोर्स, वेलॉसिटी ऑफ सोर्स इज इक्वल टू 0. द ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऑफ इमिडिएट नोट इज f1. वेन द ऑब्झर्वर मूव्स अवे चाललेला आहे, फ्रिक्वेन्सी दुसऱ्या कंडिशनमध्ये कमी झाली. तर सोर्स विथ वेलॉसिटी v1 ही दिलेली आहे, ऑब्झर्वरची वेलॉसिटी v1, ॲपरंट फ्रिक्वेन्सीज f2. सोर्स कसा आहे, vs इज इक्वल टू 0, काहीच दिलेलं नाही. v इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, f1/f2 इक्वल टू v बाय v1. रिपीट झालेला प्रश्न आहे ऑप्शन नंबर, म्हणजे आन्सर 3 येतं आहे. हे आजचा पहिला 2-3 पहिल्या 4-5 प्रश्नामध्ये एक रिपीट झालेला प्रश्न होता, तर तो तुम्ही सॉल्व करायचा. मी इथे सगळ्या कंडिशन दिलेल्या आहेत, 2 कंडिशन घ्यायच्या आणि रेशिओ लिहायचा आहे. ओके, हा तुम्हाला होमवर्कसाठी ठेवतोय, रिपीट झाला प्रश्न. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. कार साऊंडिंग अ हॉर्न ऑफ फ्रिक्वेन्सी 1200 हर्ट्स, ओरिजिनल फ्रिक्वेन्सी 1200 हर्ट्स, passes a stationary observer, velocity of observer 0. Ratio of frequency of horn noted by the observer before and after passing the car is 7/5. The speed of the sound is v. The speed of the car is. आता नीट ऐका, कार जवळजवळ यायला लागली आणि कार निघून गेली, पण ऑब्झर्वर जागेवरतीच. 2 वेगवेगळ्या कंडिशन दिल्या, 2 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत, दोन्ही वेळेस ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऐकायला आलेली आहे आणि त्या दोघांचा रेशिओ दिलेला आहे. मग ते आपण फॉर्म्युला तयार करू. आता पहिल्या कंडिशनमध्ये n1 म्हणू त्याला आपण. n1 इज इक्वल्स टू n इन ब्रॅकेट v प्लस ऑर मायनस vo डिवाइडेड बाय v प्लस ऑर मायनस vs. ओके, पण ह्या कंडिशनमध्ये काय होते, कार जी आहे ती सोर्सकडे चाललेली, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर मायनस, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली, कार सोर्सकडे यायला लागलेली, कार ऑब्झर्वरकडे येते, कार ऑब्झर्वरकडे यायला लागलेली, कार हा सोर्स आहे, ऑब्झर्वरकडे यायला लागलेली, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी वाढणार, फ्रिक्वेन्सी ऐकायला आलेली जी आहे ती वाढणार, म्हणजे न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर मायनस, पण हा जागेवरती स्थिर आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. दुसरी कंडिशन en2 आहे, कार निघून चालली, अवे चालली, v प्लस ऑर मायनस विवो 0च आहे, डिवाइड बाय v प्लस ऑर मायनस vs. फ्रिक्वेन्सी जेवढी दूर जाईल, कार जेवढी दूर जाईल तेवढी फ्रिक्वेन्सी कमी होणार म्हणजे न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर प्लस. या दोघांचा रेशिओ दिलेला आपल्याला n1/n2 इक्वल 7/5. n1 डिवायडेड बाय n2 इज इक्वल्स टू n कॅन्सल झाला, न्यूमरेटरचा आधी v डिवायडेड बाय v मायनस vs डिवायडेड बाय v प्लस vs. ओके, समजतंय, समजलं. नाव n1 डिवायडेड बाय n2 इज इक्वल्स टू v तर कॅन्सल झाला, डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल होईल, म्हणजे ती न्यूमरेटरला जाते, v प्लस vs डिवायडेड बाय v मायनस vs. आणि ह्यांची जी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ती डायरेक्ट लिहितो मी, ही पण व्हॅल्यू. तर ती व्हॅल्यू किती दिलेली आहे, 7/5. किती आहे, 7/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, जे पाहिजे ते आपल्याला मिळून जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 7v मायनस 7vs, व्हेरी गुड. 5v मायनस प्लस 5vs, व्हेरी गुड. आपल्याला फाईंड करायचं vsची व्हॅल्यू, vsच्या टर्म राईट साईडला नेला सगळ्या. 7v मायनस 5v इज इक्वल्स टू 5vs प्लस 7vs. करा कॅल्क्युलेशन, 5v प्लस 7vs किती झाला, 7 5 12 12vs इज इक्वल्स टू 7v मायनस 5v किती आला, 2v आला. ओके, vs इज इक्वल्स टू 2v डिवायडेड बाय 12, 2 डिवाइड केला तर v/6 इज द फायनल आन्सर. v/6. अरे v/6 ऑप्शन नंबर सी आहे, हे येते आपलं आन्सर, हे लक्षात ठेवायचं. ओके, आहे आन्सर. रॉंग झाले तिथं v दिलेलं आहे, v/6 करा. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे, पर्सन ऑब्झर्व्स 2 मुव्हिंग ट्रेन्स फर्स्ट रिचिंग द स्टेशन अँड द अनदर लिव्हिंग द स्टेशन. ह्याच्या आधीचा प्रश्न आहे तसंच आहे, म्हणजे एकच कार होती, जवळ आली निघून गेली. इथं 2 कार आहेत, एक जवळ यायला लागली, एक निघून चाललेली. कंडिशन तर सेमच आहे. ओके, पर्सन जागेवरती उभा आहे, वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर 0. ओके, first reaching the station and another leaves the station with equal speeds of 30. Velocity of source is equal to 30 meter per second. Both the trains emit sound of frequency, original frequency of sound n equal to 300 hertz. Difference of the frequencies heard by the person will be. पर्सन ऐकलेल्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, एक कार जवळ येत होती, एक कार निघून जात होती, त्यावेळेस किती डिफरन्स ऐकलेला आहे ते बघायचं आहे. तर आपण n1 फाइंड करू. n1 म्हणजे काय आहे, तर बघा इकडे लक्ष द्या. रिचिंग
द स्टेशनकडे म्हणजे टुवर्ड चाललेली पहिली कंडिशन जी आहे फ्रिक्वेन्सी वाढती असं म्हणू. पर्सनकडे चाललेली ट्रेन आहे, स्टेशनकडे चाललेली ट्रेन आहे. N1 इज इक्वल्स टू N इन ब्रॅकेट V प्लस ऑर मायनस VO जे आहे ते 0 आहे डिवाइड बाय V प्लस ऑर मायनस VS. आता फ्रिक्वेन्सी वाढती रिचिंग टुवर्ड द स्टेशन व्ही प्लस ऑर न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस व्हॅल्यूज टाका ह्याच्या सगळ्याच्या N1 इज इक्वल्स टू एन व्हॅल्यू किती दिली ओरिजिनल 300 दिलेली लिहिली ओके. व्हीची व्हॅल्यू किती आहे 330 आहे लिहिली ओके. व्ही व्हॅल्यू 330 ओके मायनस व्ही एसची व्हॅल्यू आहे 30 व्हेरी गुड. कॅल्क्युलेशन करा आहे तर इज इक्वल्स टू N1 इज इक्वल्स टू हे 300 आला 300 इंटू 330 डिवायडेड बाय 300 राहते 300 राहते ओके. 300 कॅन्सल झाला. N1 किती आला N1 इज इक्वल्स टू 330 ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. दुसरी जी कंडिशन आहे नीट आहे का N2 इज इक्वल्स टू N इन ब्रॅकेट V प्लस ऑर मायनस VO डिवाइड बाय V प्लस ऑर मायनस VS. ट्रेन आवे चाललेली एक ट्रेन सोर्सपासून आवे चाललेली म्हणजेच त्या स्टेशनपासून आवे चालली तर फ्रिक्वेन्सी कमी होते न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस. चला या कंडिशननुसार N2 इज इक्वल्स टू Nची व्हॅल्यू 300 आहे लिहिलं. V वेलॉसिटीची व्हॅल्यू वेलॉसिटी ऑफ साऊंड 330 आहे लिहिली ती 330 डिवायडेड बाय ओके V 330 प्लस VS 30 कॅल्क्युलेशन करा 300 इंटू 330 डिवायडेड बाय 360 झालं टोटल 360. यातला एक झिरो आणि यातला एक झिरो कॅन्सल झाला. आपण याला काय करू 6 डिवाइड करू 6 पंचे 30 6 6 36 व्हेरी गुड. N2 इज इक्वल टू आता याला 6 डिवाइड होते का न्यूमरेटरला बघू 5 इंटू 6 याला डिवाइड होते का बघू 6 पंचे 30 3 राहिले 6 पंचे 30 कॅल्क्युलेशन केलं 5 5 25 2 राहिले 5 5 25 आणि देऊन 27 ही आहे N2 ची व्हॅल्यू. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन N1 आणि N2चं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला ॲपरंट फ्रिक्वेन्सी नाही ह्या दोन्हीमधला डिफरन्स विचारला तो N1 मायनस N2. करा पटपट कॅल्क्युलेशन. तर एक आहे 330 आहे व्हॅल्यू दुसरी आहे 275 आहे तर या दोन्हीमधला डिफरन्स हे 5 घेतलं ओके. ह्याला एक शून्य दिला 8 दिला 8 आणि 5 13 55 हर्ट्स येते ओके बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी 55 येते 55 करेक्ट आहे. लिहून घ्या. अरे लय कॅल्क्युलेशन आहेत बाबा नो सोपं नाही मार्क मिळवायचं लय अभ्यास करावं लागतं लय मेहनत घ्यावी लागते प्रॅक्टिस नुसतं लिहित बसावं लागते. प्रश्न वाचायचं समजून घ्यायचा फॉर्म्युले त्याच्यातला कन्सेप्ट कॅल्क्युलेशन्स लय मोठे फिजिक्स तोपर्यंत समजत नाही. लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये फक्त फॉर्म्युला तयार करायचा आहे. ड्रायव्हर ऑफ अ कार ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर टुवर्ड्स अ वॉल साऊंड्स अ सायरन ही पण वेलॉसिटी ऑफ सोर्स आहे. ती कारच सायरन वाजवती कारमधला पर्सन आहे तो ऐकतोय. दोघांची स्पीड सेम झाली ना कारमधल्या पर्सनची आणि कारची ओके. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी N दिलेली आहे. V इज द स्पीड ऑफ साऊंड then the frequency of the sound reflected from the wall and heard by the driver is towards चाललेला फ्रिक्वेन्सी वाढती N dash is equals to N in bracket V plus or minus VO divided by V plus or minus VS okay. N dash is equals to N in bracket फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस पण आता प्लस मायनसमध्ये VO आणि VS ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे V1 हा असा फॉर्म्युला डायरेक्ट तयार होते. एकदम सोपा प्रश्न होता. V प्लस V1 अपॉन V मायनस V1 इंटू N असे फॉर्म्युले बरेच विचारलेले आहेत. सोपा पार्ट आहे समजून घ्यायचं काम करायचं फक्त ओके. चल नेक्स्ट डॉपलर इफेक्टमध्ये 2-4 गोष्टी आहेत त्या क्लिअर करा फक्त. न्यूमरेटरला प्लस कधी घ्यायचा मायनस कधी घ्यायचा न्यूमरेटरला मायनस कधी घ्यायचा प्लस कधी घ्यायचा फ्रिक्वेन्सी कधी वाढते कधी कमी होते एवढंच फक्त संपलं. डॉपलर इफेक्टचे
किती प्रश्न सोडवले, एक जरी प्रश्न समजून घेतला तरी सफिशियंट आहे. आणि तुम्ही 50 जरी प्रश्न सोडवले आणि ते जर समजलं नाही प्लस कधी मायनस कधी याचा काय उपयोग नाही. म्हणजे एक जरी प्रश्न समजला तरी भरपूर झालं, पण प्रॅक्टिस फक्त करा व्यवस्थित. पिच ऑफ व्हिसल इंजिन अप्रोचेस म्हणजे मुव्हिंग टुवर्ड्स फ्रिक्वेन्सी वाढवणार आहे. ओके, 30% ओरिजिनल व्हॅल्यू ही जी आहे ती एन डॅश इज इक्वल्स टू 30% डिवायडेड बाय 100 इंटू एन, 30/100 म्हणजेच एन डॅश अपॉन एन इज इक्वल्स टू 3/10 ही दिलेली व्हॅल्यू आहे. 30% कमी झाली याचा अर्थ ॲपियर्स अप्रोचेस रॉंग झालं ना आपलं. ॲपियर्स रॉंग होता शब्द तिथं. ओके, परत एकदा करेक्शन काय, हां संपलं ते. ॲपियर्स होतं 30% ड्रॉप झालेली, म्हणजे इथं आता करेक्शन आहे दुसरं. राहिली किती व्हॅल्यू ती 70% राहिली. 30% ड्रॉप झाली याचा अर्थ किती आहे ती 70% राहिली. 70/100 इंटू एन राहिली 7/10 एवढी व्हॅल्यू राहते एन डॅश अपॉन एन. 30% कमी झाली म्हणजे राहिली किती 70% राहिली व्हॅल्यू. 70% ती 70% म्हणजे 70/100 ओरिजिनल व्हॅल्यूच्या 70%. ओके, मग एन डॅश अपॉन एन इक्वल टू 7/10 ही समजून घ्या. मी लिहून दिलं तर समजतंय, पुन्हा उलटं समजणं गरजेचं नाही. लिहून द्यायच्या आधी समजणं गरजेचं आहे. ओके, बघा पुढं काय दिले आणखीन. वेन ओरिजिनल व्हॅल्यू वेन इट पासेस अ स्टेशनरी ऑब्झर्वर, फ्रिक्वेन्सी कमी झाली ते तर बघू आता. स्पीड ऑफ द साऊंड इन एअर इज 350. देन द स्पीड ऑफ इंजिन म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ सोर्स विचारलेला आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर इज इक्वल टू 0 आहे. फॉर्म्युला एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ अपॉन व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. फ्रिक्वेन्सी कमी झालेली दिसते इथं 7/10. ही एन 10 आहे तर एन डॅश 7 झाली असा त्याचा मिनिंग होते. म्हणजे कमी झाली म्हणजे न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस. फ्रिक्वेन्सी कमी झाली की न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस, पण व्हीओची व्हॅल्यू नाही 0 आहे. चला एन डॅश अपॉन एन इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय व्हॅल्यूज टाकू इथं राईट साईडला तरी. ओके, सांगा व्हीची व्हॅल्यू 350 आहे, नो प्रॉब्लेम, डिवायडेड बाय 350 प्लस व्ही एस. व्हॅल्यूज लिहा, पटपट कॅल्क्युलेशन करायचं आहे. एन डॅश अपॉन एनची व्हॅल्यू 7/10 आहे, इज इक्वल्स टू 350 डिवायडेड बाय 350 प्लस व्ही एस. व्हेरी गुड, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 इंटू 350 प्लस 10 इंटू व्ही एस इज इक्वल्स टू हे 350 इंटू 10. आता काय करतो बेटा, सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन करावं लागेल. काय रॉंग होते आपलं. स्पीड ऑफ द इंजिन, स्पीड ऑफ द सोर्स काहीच रॉंग नाही होत. अवे चाललाय, डिक्रीज झाली. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 350 प्लस 10 7 व्ही एस आहे. 10 कशाला, सेवन व्ही एस. ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे ते राईट साईडला नेऊन जा. 7 व्ही एस इज इक्वल्स टू फाईंड करायचं हे 350 इंटू 10 मायनस 350 इंटू 7 कॉमन 350. 7 व्ही एस इज इक्वल टू 350 कॉमन घेतलं 10 मायनस 7. चला सोपं झालं सर, लय सोपं कॅल्क्युलेशन करतो तुम्ही. अरे प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 350 इंटू 3 व्ही एस इज इक्वल टू 7 1 7 7 5 35 50 5 3 15 150. अरे रे रे रे, एवढं सोपं पद्धत आहे सर, आम्हाला माहितीच नव्हती, तुमच्याकडे आल्यापासून माहीत झाली. लिहून घ्या, गप्प मारत बसू नका, लिह रे पटपट. नेक्स्ट क्वेश्चन. ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड स्टेशनरी सोर्स ऑफ साऊंड विथ व्हेलॉसिटी 1/5. रिपीट झाला 20%चा प्रश्न. मी नाही लिहून देणार. लिहायचं काम करा तुम्ही, एखाद्या मनाने सोडवा, न बघता सोडवायचा प्रयत्न करा दिलेल्या कंडिशनमध्ये. ओके, चला. A train sounding a whistle of frequency 510 Hz, 510 Hz. स्पीड दिलेली आहे, ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे 510 आणि ट्रेनची स्पीड म्हणजे वेलॉसिटी ऑफ सोर्स इज इक्वल टू 72 किलोमीटर पर आवर आहे. 72 इंटू 5/18 मल्टिप्लाय केलं तर मीटर पर सेकंद होते. 18 18 चूक 72 5 चूक 20 मीटर पर सेकंद.
Okay. Frequency of the note heard by the observer on the platform as the train approaches station and then recedes the station are respectively. दोन कंडिशन ह्याच्या ऑलरेडी एक प्रश्न बघितलेला होता आपण. काय कंडिशन होत्या? ट्रेन जवळ येत असतानाच काय फ्रिक्वेन्सी आहे आणि ट्रेन निघून गेल्यानंतर काय फ्रिक्वेन्सी, त्या दोन्हीमधला डिफरन्सचा प्रश्न बघितलेला होता. आता आपण तीच टाईपचा सेम प्रश्न बघणार इथं. पण आता ऑब्झर्वर जो आहे त्याची व्हेलॉसिटी किती आहे? स्टेशनवर ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर झिरोच, व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर झिरो दिलेलीच नाही तर झिरोच घ्यायची मग. ओके. एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवाइड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. पहिल्या कंडिशनमध्ये अप्रोचेस फ्रिक्वेन्सी वाढती, एन डॅश वाढली, फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर मायनस. एन डॅश इज इक्वल्स टू एनची व्हॅल्यू ओरिजिनल 510 आहे ती लिहिली, वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे 320 आहे ती पण लिहिली, डिवायडेड बाय 320 मायनस व्ही एस, वेलॉसिटी ऑफ सोर्स ही आहे 20 मीटर पर सेकंद आहे, ते केलं कॅल्क्युलेशन. 510 इंटू 320 डिवायडेड बाय किती राहिलं? 300 राहिलं. हा एक झिरो, हा एक झिरो, हा एक झिरो, हा एक झिरो, 3 17 त्रिक 51. ओके. 17 दोन्ही 34, 3 17 त्रिक 51, 52 53 54, 54 हर्ट्स. पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे N1 म्हणून त्याला आपण, ती किती आली? 544 आली. 544 असले दोन ऑप्शन आहेत, ए आणि डी. ओके, ही एक लक्षात ठेवा. आणि दुसरी जी आहे ती N2, त्याचा फॉर्म्युला तयार करू आपण. एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही अपॉन व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. आणखीन काय कंडिशन दिली ती दुसरी? रिसिड्स म्हणजे आवे चाललाय, आवे चालले असं फ्रिक्वेन्सी कमी होते, फ्रिक्वेन्सी कमी होते, न्यूमरेटरला मायनस, डिनॉमिनेटरला प्लस. सर एवढं सोपं आहे, किती वेळा लिहिले तुम्ही? पाठ झाले आता आम्हाला, हे लिहून घ्या तरी बी. व्हीची व्हॅल्यू 320 आहे, व्हीची व्हॅल्यू 320 प्लस व्ही एस ची व्हॅल्यू जी आहे ती 20 आहे, ती पण बदलली नाही, काहीच नाही बदललं. ओके. 510 इंटू 320 डिवायडेड बाय 340, 0 0 कॅन्सल. 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51. ओके. N2 इज इक्वल्स टू 3 इंटू 160, 320ला 2 डिवाइड केलं, 16 त्रिक 48, 480. ओके. एक 544, 480 पहिला ऑप्शन आहे याच्यामध्ये. 544 612 होतं, पण नाही तसं. ओके. 544 480 कॅल्क्युलेशन न करता पण येत होतं. कसं? आवेचाला फ्रिक्वेन्सी कमी होणार होती ह्याच्यापेक्षा, तर 544 पेक्षा कमी होणार होती. हेच ऑप्शन आहे. कॅल्क्युलेशन न करता पेपरमध्ये लॉजिक लावायचं असेल तर. ओके, लिहून घ्या. रिपीट झालं तिसऱ्या वेळेस, 3 वेळा प्रश्न येतोय. सोडून नाही देणार, सोडवायचं आहे तुम्ही. मी सोडून दिल्यावर पाठ करायला लागत, न बघता परफेक्ट सोल्युशन आलं पाहिजे. येत आहे बेटा तुम्हाला, आता समजलंय. नाही समजलं तर परत बेसिक फॉर्म्युल्याकडे जायचं. पहिल्या स्लाईडवरती फॉर्म्युले लिहून दिलेत, पहिल्या दुसऱ्या 2 स्लाईडवरती फॉर्म्युले परफेक्ट करायचे, सॉल्व्ह होतेच. विथ व्हॉट वेलॉसिटी ऑब्झर्वर शुड मूव्ह, ऑब्झर्वरची वेलॉसिटी रिलेटिव्ह टू अ स्टेशनरी सोर्स, वेलॉसिटी ऑफ सोर्स. साऊंड म्हणजेच फ्रिक्वेन्सी ट्रिपल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. लिहा काय? एन डॅश इज इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट व्ही प्लस ऑर मायनस व्ही ओ डिवाइड बाय व्ही प्लस ऑर मायनस व्ही एस. व्ही एसची व्हॅल्यू तर 0 आहे, व्हीच लिहिला. फ्रिक्वेन्सी ट्रिपल झाली, फ्रिक्वेन्सी वाढली, न्यूमरेटरला प्लस, डिनॉमिनेटरला काय मायनस तर नाही. एन डॅशची व्हॅल्यू 3n झाली. एन इन ब्रॅकेट व्ही प्लस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही, एन एन कॅन्सल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3v इज इक्वल्स टू v प्लस वी ओ, v सबट्रॅक्ट केला, 3v मायनस v इज इक्वल्स टू वी ओ. वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर विचारलेली ती 2v झाली, डबल झाली, ट्वाइस. सेम हाफ, ट्वाइस द वेलॉसिटी ऑफ साऊंड टुवर्ड्स द सोर्स. वेलॉसिटी ऑफ साऊंडच्या ट्वाइस. थेरॉटिकल असू द्या, मॅथमॅटिकल दिलेला असू द्या, काही असू द्या, फॉर्म्युला पहिल्यांदा तयार करता आला पाहिजे. ओके, लिहा. फॉर्म्युलाच तयार करायचं आहे. ड्रायव्हर ऑफ द कार रिपीट झालाय, सॉल्व्ह करायचं आहे तुम्ही, मी नाही सॉल्व्ह करून देणार. रिपीट झाला प्रश्न.
तुमचं तुम्ही फॉर्म्युला तयार करायचा आहे, हितला आहे तसं टिक करून नाही, पॉज घ्यायचा आहे, फॉर्म्युला तयार करायचा दिलेलं कंडिशन, वेळ लागू द्या, वेळ लागला तरी चालेल पण परफेक्ट आलंच पाहिजे. नाही समजलं तर परत पहिल्या स्लाईडवरती तुम्ही फॉर्म्युले जे लिहिलेले असतील पहिल्या पेजवरती ते फॉर्म्युले वाचायचे. फ्रिक्वेन्सी वाढती, कधी वाढती, कमी होती, कधी कमी होती, प्लस कुठं घ्यायचा, मायनस कुठं घ्यायचा, कशामुळे लिहायचं ते सांगितलं सगळं. लिहा. नेक्स्ट पुढचं बघा. सोर्स अँड लिस्नर आर बोथ आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, एकमेकांना गेल्यात विथ द स्पीड v/10. ओके, वेलॉसिटी ऑफ सोर्स आणि वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर दोघांची पण स्पीड v/10 आहे. Very good. If the frequency of the sound not emitted by the source is n, then the frequency heard by the listener n dash is equals to n in bracket v plus or minus vo divided by v plus or minus vs. सोर्स अँड ऑब्झर्वर दोघं पण मूव्ह होते एकमेकांकडे, फ्रिक्वेन्सी वाढते, न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस. एन डॅश इज इक्वल्स टू एन इंटू व्ही प्लस दोघांची व्हेलॉसिटी सेम आहे, किती v/10 आहे, v मायनस v/10. सबट्रॅक्शन करा, येत आहे ना, येतच, यायलाच पाहिजे. 10v प्लस v 11v डिवायडेड बाय 10, 10v मायनस v 9v डिवायडेड बाय 10, 10 कॅन्सल. ओके, नेक्स्ट n dash is equals to n in bracket 11v divided by 9v, 11v divided by 9v, v cancel पण n dash is equals to n into 11 divided by 9 करा डिव्हिजन ही n into 9 एक 9 किती राहिला, 2 राहिले, 20 झाला पॉईंट दिल्यानंतर, 9 दोन्ही 18, 2च राहिले, 9 दोन्ही 18 1.22 n. पुढं 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18 होतेच राहते कंटिन्युअसली. समजलंय, लिहून घ्या पटकन. चल नेक्स्ट क्वेश्चन. फॉर्म्युला तयार करायचा आहे. बोथ सोर्स अँड लिस्नर आर अप्रोचिंग इच अदर. VL and VS are the velocity of listener and source. N naught is the radiated frequency. फॉर्म्युला आहे n dash is equals to n naught आहे फ्रिक्वेन्सी v प्लस और मायनस vo डिवायडेड बाय v प्लस और मायनस vs. अप्रोचिंग म्हणजे न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस. ची व्हॅल्यू VL दिलेली, फक्त एवढाच बदल आहे. n naught इंटू न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस, एकच आहे. समजलं. तर या पद्धतीने हे डॉपलर्स इफेक्टचे काही प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचा कसाही प्रश्न आला तरीही बेसिकच्या बाहेर जाऊ नका. आधी पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रश्न समजून घेताना परत एकदा बघा. फॉर्म्युला लक्ष ठेवायचा, v प्लस और मायनस वी आपण v प्लस और मायनस vs इंटू n ही डॉपलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर इफ सोर्स ऑब्झर्वर एकमेकांच्या जवळ यायला लागले, सोर्स ऑब्झर्वरकडे यायला लागलेला आहे, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी वाढते, फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस, फ्रिक्वेन्सी कमी होत असेल तर न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस. एवढ्या जर गोष्टी लक्षात ठेवल्या, पण हे पटपट लिहिता आलं पाहिजे, नुसतंच म्हणायचं नाही, लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. ते वाचून लिहिता आलं पाहिजे. त्याला वेळ लागेल थोडासा प्रॅक्टिसला, पण समजून घ्या. तर या ठिकाणी आपण डॉपलर्स इफेक्ट हा पार्ट कम्प्लिटली थांबवतोय आणि झालेले जे प्रश्न आहेत व्यवस्थित सराव करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे आपले व्हिडिओ शेअर करायचे आहेत. तोपर्यंत आपण थांबू इथं. थँक्यू.